नमस्कार मित्रांनो, विरा करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचं चॅप्टर आहे मित्रांनो आपलं काय? काळ, काम आणि वेग यावरील जे काही प्रश्न परीक्षेला पडतात त्यानुसार जेवढे काही टाईप आहेत या चॅप्टरचे, जे काही नियम आहेत, जे काही फॉर्म्युले आहेत, जे काही प्रकार तुम्हाला या चॅप्टरवर आढळला बघायला मिळतो परीक्षेच्या अनुषंगाने, तो आपण इथे आज कव्हर करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर विरा करिअर अकॅडमीला नक्कीच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो लेक्चरला मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. कारण की यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी हा प्रण घेऊन आपण इथे पोलीस भरती, महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी इथे करतोय. लक्षात घ्या, आज दिवस 13वा आहे. या आधीचे लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील तर नक्कीच बघून घ्या. कारण की हार्डली 30 एप्रिलपर्यंत आपला सिलेबस इथे कंप्लीट करून आपण नंतर मॉक टेस्ट चालू करणार आहोत. तर मित्रांमध्ये नक्की शेअर करा. कारण की जर तुम्ही बेसिक केलेलं नसेल तर तुम्हाला मॉक टेस्टला प्रश्न उत्तर सोडवायला वेळ लागेल किंवा समजणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला आधी बेसिक क्लिअर करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक चॅप्टर आपण इथे बेसिक घेत चाललेलो आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण काय करणार आहे, थोडंसं पॅटर्न चेंज करून बघतोय. आधी आपण काय करत असतो, थोडीशी थेअरी बघतो. पण आता थेअरी बघायची काही गरज नाहीये. कारण की काय, त्याच्यावरचे आपल्याला मोस्ट ऑफ काहीतरी 1 ते 2 फॉर्म्युले असे आहेत की तुम्हाला वेगळे बघायला मिळतील. बाकी पॅटर्न सेम आहे. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला दिवस आणि मजुरामध्ये काही व्यक्ती वगैरे दिलेले असतील, तिथे तुम्हाला कमी जास्त बघायला मिळेल. तर बघा, 2-3 पॅटर्न आहेत, जास्त मोठे नाही आहेत आणि त्याच्यावरच तुम्हाला बाकीचे प्रश्न बनतात. ठीक आहे. तर बघा, पहिलं एक उदाहरण इथे ठेवलेलं आहे मी. बघा, एक काम 12 मजूर 5 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. आता हे बेसिक सिंपल क्वेश्चन आहे. फक्त आधी समजून घ्या, की हा आपण बेसिकमध्ये कसं सोडवतो आणि याची ट्रिक काय आहे ते आपण हळू समोर बघत चालू आहे. ठीक आहे. आणि तेच काम 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? आता सिंपल असा प्रश्न आहे. लक्षात घ्या मित्रांनो, यासाठी तुम्हाला काय माहीत असणं आवश्यक आहे, की एक्झॅक्ट 12 मजूर 5 दिवसात किती काम करतात, हे माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. इथे दिलं ना, एक काम 12 मजूर 5 दिवसात करतात. म्हणजे ते एक काम म्हणजे किती काम आहे, हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे काय, एकूण काम किती आहे, हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. एकूण काम. एकूण काम जर तुम्हाला माहीत असेल, तर तुम्ही पुढचा जो प्रश्न आहे तो सोडवू शकता. म्हणजे काय आहे ना, जर 12 मजूर दिलेले आहेत, म्हणजे किती 12 मजूर दिलेले आहेत आणि एकूण 5 दिवसात ते काम करतात. म्हणजे काय, 12 गुणिले 5 जर केलं, तर त्याचा गुणाकार किती येणार आहे? 60 येणार आहे. आणि हे जे 60 आहेत हे काय असतात? ते एक काम जे आहे का, ते काम हे दिलेलं आहे. म्हणजे ते काय, 60 जे युनिट दिलेलं असेल ना, ते काम असेल. ठीक आहे. आता ते 60 काम 15 मजूर लावून करायचे आहेत तुम्हाला. तर किती दिवसात का होईल, हे तुम्हाला इथं काढायचं होतं. तर काय करणार याच्यासाठी तुम्ही 60 भागीला समोर काय शोधायचंय, 15 मजुराचं काढायचं आहे. ठीक आहे. ते शोधायचं आपल्याला. म्हणजे काय, 60 भागीला 15 किती आहे? 15 चूक 60 म्हणजे काय, 4. म्हणजे 4 दिवसामध्ये आपण 15 मजूर लावून हे काम पूर्ण करू शकतो, जे की आधी आपण 12 मजूर लावून 5 दिवसात केलं होतं. हे असं सिंपल लॉजिक आहे. पण हेच जर तुम्हाला मी थेरटिकल समजून सांगायचा प्रयत्न केला तर कसं येईल? तर बघा मित्रांनो, इथे नियम असा आहे, जर तुम्हाला उदाहरण सोडवायचं आहे तर काय, मजूर गुणीला दिवस करावा लागेल. मग ते M1 आणि D1 इथे दिलेलं आहे. म्हणजे काय आहे, म्हणजे पहिल्या वाक्यात जे दिलेलं आहे की नाही माहिती तुम्हाला, जिथपर्यंत आहे, की ह्या वाक्यामध्ये जागा भरायच्या. म्हणजे जर मजूर दिलेले असतील तर इथे मजूर घ्यावे लागतील. म्हणजे काय, 12 मजूर घ्यायचे. ठीक आहे. गुणीला किती दिवस दिलेत? 5 दिलेत. बरोबर. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय दिलंय? तेच काम 15 मजूर म्हणजेच काय, दुसरे मजूर किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे दुसरे मजूर किती दिलेत? 15 दिलेत. ठीक आहे. पण इथे दिवस दिलेत का नाही? तर ते दिवस शोधायचे म्हणून इथं आपण दिवसच ठेवणार. ठीक आहे. म्हणजे काय, D2च ठेवणार. आता याला सॉल्व्ह करायचंय. हे 12 पंचे 60 होणार आहे. इकडे काय राहील? 15 गुणीला D2 किंवा मग दिवस. ठीक आहे. आता हे 15 इकडे गुणीला आहे. या बरोबरच्या इकडे जर गेले तर किती होईल? 60 भागीला 15 म्हणजे D2 म्हणजे दिवस मिळतील आपल्याला किती आहेत ते. काय येणार आहे? 15 चूक 60. बरोबर आहे. 15 एक 15, 15 चूक 60. 4 भाग जाईल. म्हणजे इथे सरळ तुम्हाला मिळून येतील. दिवस किती मिळाले? 4 दिवसात ते काम पूर्ण करतील 15 मजूर. अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता. आता हा आहे बेसिक फॉर्म्युला.
जो की आपण पुस्तकामध्ये बघितलेला आहे. हेच तुम्हाला मी आधी जे सोडवलं ते कसं वाटलं तुम्हाला? सिंपल होतं ना? त्याच प्रकारे तुम्हाला एक फॉर्म्युला असं जरी लक्षात ठेवला तुम्ही, तरी तुम्हाला हे उदाहरण सोडवू शकता. फक्त काय लक्षात ठेवायचंय M1 into D1 equal to M2 into D2. ठीक आहे. M1 गुणिला D1 बरोबर M2 गुणिला D2 असं थोडं लक्षात ठेवायचं. आता एका ठिकाणी दिवस दिले राहतील आणि मजूर शोधायचा असेल तर फक्त काय दिवसा ठिकाणी दिवसाची दिलेली आहे ती व्हॅल्यू टाकायच्या आणि जे शोधायचं ते तसंच राहू द्यायचं. गुणाकार करून घ्यायचा. क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल आणि तुम्हाला उत्तर आरामशीर मिळेल. पण आता हे झालं एक बेसिक उदाहरण. परीक्षेला उदाहरणं कशी येतात? परीक्षेला जर थोडं टफ विचारलं तर कसं उदाहरण येतं? तर अशा प्रकारे येतं. बघा इथे काय दिलेलं आहे तुम्हाला? इथे तुम्हाला मजूर पण दिले, दिवस दिलेत आणि ते एका दिवसामध्ये किती काम करतात ना, ते सुद्धा दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. आता एका दिवसात किती काम करतात ते सुद्धा दिलेलं आहे. तर याला काय करणार? त्याच्यासाठी बी फॉर्म्युला आहे जसा आधीचा होता. तसं आता इथे काय येणार आहे? तासाचा पॉइंट ॲड होतो. म्हणजे काय दुसरा नियम काय होतो मित्रांनो? लक्षात घ्या. दुसरा नियम असा होतो, की जर 15 मजूर 8 तास काम करून काम 18 दिवसात पूर्ण करतात. हे झालं पहिलं वाक्य. म्हणजेच पहिल्या जे M1, D1 आणि H1 मध्ये तुम्हाला जागा भरून घ्यायच्या. मजूर किती आहेत? 15 गुणिला दिवस किती सांगितलेत? 18 बरोबर आहे. गुणिला तास किती सांगितले तर ते 8 तास. हे असं घ्यावं लागणार. ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट काय म्हणतं? तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील? आता बघा इथे सुद्धा दिवस काढायचे. मजूर किती दिले? 16 दिले. दिवस काढायचे आहेत तर इथं D2 ठेवू. ठीक आहे. म्हणजे दिवस राहील आणि आवर किती आहे? म्हणजे तास किती आहे? तर ते 9 आहे. ठीक आहे. झालं? सिंपल होतं. आता समोरासमोर तुम्ही हे याला सॉल्व्ह करू शकता. काय करावं लागेल? बघा इथं भाग कोणाला जातो इथं 8 1 8, 8 2 16 असा याला भाग जातो. ठीक आहे. इकडे बघा 9 1 9, 9 2 8 म्हणजे लक्षात घ्या बरं आता इथे गुणाकार आहे आणि मी इकडे भागाकार का देतो कारण की हे बरोबरच्या इकडे आहे. काय म्हणून ह्या एकमेकाला हे भाग देऊ शकतात कारण की जर तुम्ही जर याला अल्टरनेटिव्ह केला तर हे तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला. सिंपल तुम्हाला मी ते लेखी स्वरूपात दाखवतो कारण की आपण बेसिक घेतोय. एकदम डायरेक्ट घेतल्यावर काही काही विद्यार्थ्यांना समजणार नाही की कसं केलं ते बघून घ्या. आता बघा ह्या दिलेल्या होत्या व्हॅल्यू. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं आहे D2. ठीक आहे. जर हा D2 इकडेच ठेवला आपण, इथेच ठेवला आणि हे 9 आणि 16 इकडे गेलं. कुठे? या साईडला घेऊन गेलो तर काय होणार आहे? त्या दोन्ही संख्या काय एकमेकांना गुणाकाराला आहेत आणि जेव्हा त्या इकडे येतील, ठीक आहे, इकडे येतील तर त्या काय होणार? भागीला जाणार आहेत. म्हणजे काय राहील? D2 बरोबर 15 गुणिला 8 गुणिला 9. ठीक आहे. याला भागीला काय राहणार आहे? 16 आणि 9. 16 गुणिला 9. तर काहीतरी चुकलं वाटतं. इथं 18 आहे का? इथे 8 दिवस 18 8 तास काम करतात. ठीक आहे. असं आहे. आता तुम्ही भाग द्यायला इथे. ठीक आहे. इथं 8 दुनी 16 दिला आणि 9 1 9, 9 दुनी 18 दिला. ठीक आहे. आता बघा काय करायचंय? उरलेल्या संख्या किती आहे? 15 गुणिला 2 उरलेलं आहे. खाली छेदामध्ये 2 उरलेले आहे. ठीक आहे. परत काय होणार आहे? 2 2 कटतील. म्हणजे राहणार काय? D2 बरोबर काय राहणार आहे समोर? हां? का 15च उरले? काय? 15 दिवस. बघा फॉर्म्युल्यामध्ये आपण अंक टाकले तर तुम्हाला दिवसच काढायचे. 16 मजूर जर 9 तास काम करतील तर ते काम पूर्ण किती दिवसात होणार आहे? 15 दिवसात होणार आहे. इथं असं आपल्याला उत्तर मिळाले. कसं कसं केलंय आपण? लक्षात घ्या. परत सांगतो. आधी आपण फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्या. ठीक आहे. जे काढायचे तो पॉईंट तसाच राहू दिला. बाकी याच्यामध्ये आपण डिव्हायडेशन करून घेतलं. ठीक आहे. ते करताना आपण काय सिंपल भाग दिलेला आहे. ज्या ज्या संख्येला भाग जातो त्या. 8 1 8, 8 2 16 दिला. 9 1 9, 9 2 18 दिला. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 2 कटले. राहणार काय बाकी? 15 फक्त 15 बाकी राहते. म्हणजे D2 म्हणजे दिवस किती येणार आहेत? जेव्हा 16 मजूर 9 तास काम करतील तेव्हा 15 दिवसामध्ये ते काम पूर्ण होणार आहे. याचं उत्तर किती आलं? 15 दिवस.
हा झाला दुसरा टाईप. हे 2 टाईप लक्षात ठेवायचे. या 2 टाईपमधून एक तरी प्रश्न तुम्हाला बनू शकतो. जर या 2 टाईपमधून नाही बनला तर तिसरा पॅटर्न तुमच्या समोर आहे. आता इथे बघा काय करायचं मित्रांनो. इथे तुम्हाला 15 मजूर 10 दिवसात पूर्ण काम करतात आणि त्याच कामाच्या दीडपट काम 25 मजूर किती दिवसात पूर्ण करतील हे काढायचं आहे. ठीक आहे. आता याचं पण एक उदाहरण आहे तुम्हाला फॉर्म्युला सहित दाखवून देतो. नियम तिसरा हा म्हणून लक्षात ठेवा तुम्ही. याचा उपयोग कसा करणार आहे? बघा मित्रांनो, याच्यामध्ये सरळ-सरळ मी तुम्हाला फॉर्म्युला दिला याच्यामध्ये तुम्हाला फक्त जागा पुट करायच्या. मजूर किती दिलेले आहेत पहिल्या वाक्यामध्ये? M1 D1 म्हणजे काय? पहिलं वाक्य. ठीक आहे. पहिल्या वाक्यामध्ये मजूर किती दिलेले आहे? 15 मजूर दिलेले आहेत. ठीक आहे. दिवस किती? 10 दिलेले आहेत. पट. आता किती कामाच्या पट करायचं आपल्याला? किती पट करायचंय? तर 1.5 पट. आता तुम्हाला सांगितले दुप्पट तुम्हाला माहीतच असेल. तर दुप्पट म्हणजे काय? डबल. ठीक आहे, मी 2 ठेवतो. तर 1.5 पट काय येणार आहे? 1.5 म्हणजे काय? 1.5 बरोबर आहे. यालाच पट म्हणतात. काय? हे 1.5 पट. जसं दुप्पटला 2 हे 1.5 पट. ठीक आहे. 3 पट कसं घेणार आपण? 3 पट म्हणजे काय? गुणिले 3 सरळ-सरळ. ठीक आहे. आता इथे पट दिलाय म्हणजे पट किती? 1.5 पट म्हणजे काय? 1.5. आता मजूर किती आहे? 25 मजूर आहे दुसऱ्या वाक्यात. बरोबरच इकडे काय येणार? दुसरे मजूर येणार. काय काढायचंय? दिवस काढायचे. दिवसाच्या ठिकाणी ठेवा. ठीक आहे. समजलं? आता करा गुणाकार. म्हणजे काय येणार आहे? 15 गुणिले 10 गुणिले 1.5 म्हणजे काय? 15 गुणिले 15 येणार आहे. ठीक आहे. समोर काय? 25 गुणिले D2 म्हणजे दिवस. ठीक आहे. आता D2 ठेवायचं म्हणजे काय करायचं? D2 काढायचं म्हटलं D2 इकडे ठेवा. हे 25 याच्याशी गुणिले आहे. इकडे गेल्यावर काय होणार? ते भागिले होणार आहे आणि 15 गुणिले 15 जर केलं तुम्ही तर ते येतं 225. 225 भागिले जर 25 केलं तर किती येतं मित्रांनो? तर ते 9 येतं. माहिती आहे तुम्हाला? माहिती पाहिजे. गुणाकार आलेलाच पाहिजे कारण त्यासाठी लागते प्रॅक्टिस. 25 एका 25, 25 नवा 225. 9चा भाग जाईल म्हणजे किती दिवसात एवढं काम करतील 25 मजूर? तर 9 दिवसामध्ये ते पूर्ण करतील. समजलं? हे जे पहिला बरोबरच्या इकडचा हा जो गॅप दिलेला आहे तुम्हाला म्हणजे पॉइंट दिलेला आहे. हा काय काढतो? आपल्याला किती काम काढायचंय हे काढत असतो मित्रांनो. त्याच्यावरून ठरवतो आपण, की आता या कामाला बाकीचे जे मजूर किती दिवसात करू शकतात हे त्याला भाग देऊन आपल्याला उत्तर मिळत असतं. अशा या प्रकारचे हे टाइप आहे. समजतंय तुम्हाला? ठीक आहे. आता हे झालं तिसरं टाइप. अजून एक टाइप बघा याच्यामध्ये काय म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो, आपण कोणताच टाइप इथे सोडणार नाही जेणेकरून तुम्हाला असं नाही वाटणार, की हा प्रश्न माझ्यासाठी नवा आहे. ठीक आहे. आणि जेव्हा आपण मॉक टेस्ट घेऊ त्यामुळे तुम्हाला सगळ्यात मॉक टेस्टमध्ये आपण हे प्रश्न ठेवणार आहोत. जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चालू राहील. कारण पेपर होईपर्यंत आपण कंटिन्यू मॉक टेस्ट घेणार आहोत. आणि तुम्हाला मदत मी टेस्ट सीरीज प्रोव्हाईड करणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी लेक्चरला जॉइन करा, सबस्क्राईब करा. टेलिग्रामला पण सुद्धा जॉइन करा जेणेकरून तुम्हाला तिथे PDF भेटत राहतील. आता हा एक चौथा पॉइंट आहे. चौथा टाइप समजा, नियम समजा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. सूरज एक काम 10 दिवसात करतो असं दिलेलं आहे. ठीक आहे. आणि तेच काम महेंद्र 15 दिवसात करतो. काम किती दिलेलं आहे का? नाही. ठीक आहे. तर दोघांनी एकत्र काम केलं. सुरू केलं तर ते काम किती दिवसात होईल? आता बघा, एक जे काही काम दिलेलं होतं सूरजला, तो 10 दिवसात ते काम करू शकत होता आणि महेंद्र 15 दिवसात. त्या यासाठी तुम्हाला काय माहिती करावं लागेल, की ते टोटल काम किती? आता टोटल काम कसं काढणार आहे आपण? बघा सूरजचं आपण S घेऊ आणि महेंद्रचं आपण M घेऊ. ठीक आहे. सूरज 10 दिवसात एक काम करतोय आणि महेंद्र 15 दिवसात एक काम करतोय. ठीक आहे. आता जेव्हा काम दिलेलं नाहीये, तेव्हा आपण काय करतो, या 2 संख्येचा लसावी घेत असतो मित्रांनो. ठीक आहे. काय घेत असतो आपण? लसावी घेत असतो. लसावी जर तुम्ही घेतला, तर हा लसावी म्हणजे काय जर काढता येत नसेल, तर आपण लसावी-मसावी चॅप्टर घेतलेलं आहे, तिथे तुम्ही बघू शकता. कशाप्रकारे? एक तर तुम्ही या दोघांचा गुणाकार करून लसावी घेऊ शकता किंवा मग तुम्हाला जर चांगल्या प्रकारे काढता येत असेल, तर बघा मित्रांनो, लसावी म्हणजे काय? अशी एक संख्या की त्या संख्येला दोन्ही संख्येने भाग जाईल अशी एक संख्या तुम्हाला काढता आली पाहिजे. ती असते त्या संख्येची लसावी.
ठीक आहे. आता बघा 30 ही संख्याला 10 ने सुद्धा भागतो 15 ने जातो. म्हणजे काय? या दोन संख्येने कितीने या संख्येला भाग जातो हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. म्हणजे काय 10 ने 30ला जर भाग दिला तर कितीला जाणार आहे तो? 3 ने जातो. 15 ने दिल्यावर किती जातो? 2 ने जातो. आता इथे बघा हे जे तुम्ही लसावे घेता, हे लसावे म्हणजे इथे काय म्हणून येत तुम्हाला? ते एकूण काम किती आहे हे माहिती पडतं. ठीक आहे. इथं जो लसावे हे म्हणजे काय झालं इथे तुम्हाला तुम्ही घेतल्यावर ते मिळालं एकूण काम. ते किती आहे? 30 आहे. आता 30 काय आहे? तर 30 युनिट पकडायचं आपण काय? 30 युनिट. हे पूर्ण काम आहे. ठीक आहे. आणि आता हे जो आपण भाग दिला समोर 3 आणि 2 लिहिलंय. हे 3 आणि 2 काय असणार आहे? या कामाची इफिशियन्सी किंवा तो एका दिवसात किती काम करू शकतो याचं हे युनिट आहे. ठीक आहे. हे 3 हे 2 म्हणजे यश जो आहे म्हणजे सूरज जो आहे 10 दिवसात काम करतो, पण एका दिवसात तो किती करतो? 3 काम. 3 युनिट काम करतो. 15 दिवसात जो काम करणारा महेंद्र आहे, तो एका दिवसात किती काम करतो? तर 2 युनिट काम करतो. असा याचा अर्थ होतो. यू म्हणजे काय? युनिट आहे. ठीक आहे. आता इथं काय करायचंय? आपल्याला या दोघांनी मिळून काम करायचंय. मग दोघांनी मिळून किती काम करणे? तर 30 काम करणे. एकूण काम किती? 30. दोघांनी मिळून करायचं म्हणजे काय? या दोघांची करायची बेरीज. 3 अधिक 5 करायचं. 3 अधिक 5 नाही, 3 अधिक 2. ठीक आहे. म्हणजे काय येणार आहे? 30 भागीला 5. 5 सकल 30. म्हणजे जर दोघांनी मिळून जर काम केलं तर ते 6 दिवसात कंप्लीट होईल. ते 6 का आलेले? दिवस आले. कारण आपल्याला काय इथं काढायचं होतं? दिवस काढायचे होते. हा सरळ-सरळ भाग जातो. अशा ही गणित आहे. ही ट्रिक आहे ही गणित सोडवण्याची. जर तुम्हाला या गणिताची अशा प्रकारे सोडवण्याची जर सवय लागली ना, तर तुम्हाला पाहूनच हे गणित सोडवता येईल. एवढी प्रॅक्टिस तुमची असली पाहिजे. म्हणजे पेन उचलायचं कामच नाही पडणार. एवढी तुमची प्रॅक्टिस पाहिजे. जर दिलेलं आहे, सूरज एक काम 10 दिवसात करतो 15 लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 10 15 लसावी घ्यायचा आहे, तो 30 येतो. दोघांची एफिशियन्सी येईल. 30 म्हटल्यावर एकाची 3 आणि एकाची 2 येईल. दोघा मिळून करायचं आहे म्हणजे 30 भागीला 3 प्लस 2 करायचं आहे म्हणजे 5 म्हणजे ते 30 भागीला 5 म्हणजे 5 सक 30 6 दिवसात 2 मिळून काम करतील. बस एवढं तुम्ही प्रॅक्टिस जर असली ना, प्रश्न पाहूनच सोडवसाल. तुम्हाला पेन आणि पांढरं म्हणजे कोऱ्या कागदाची गरजच नाही आहे, पेन उचलायची गरजच नाही. पाहूनच तुम्हाला सोडवून आपल्याला मित्रांनो किती 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत ना, ठीक आहे. किती मिनिटात? 90 मिनिटात. तर एवढी प्रॅक्टिस तुमची असली पाहिजे. पुढे बघा. आता मी याच्यामध्ये एक फॉर्म्युला सुद्धा ठेवलेला आहे. तर तो फॉर्म्युला तुम्हाला इथं बघायचा आहे. तर फॉर्म्युला जर तुम्हाला इथं बघायचा म्हटलं मित्रांनो, मला असं आहे, दिलेल्या माहितीचा गुणाकार. दिलेली माहिती किती आहे? 10 आणि 15 आहे. म्हणजे याला एकाला एक्स पकडा, एकाला वाय पकडा. ठीक आहे. म्हणजे 10 गुणिले 15 एकत्र काम करण्याचे दिवस इथे दिलेले आहे ना, एकत्र काम करायचं म्हणजे एकत्र कामाचे दिवस काढतोय आपण तेव्हा 10 गुणिले 15 आणि दुसरं काय दिलेल्या माहितीची बेरीज. दिलेली माहिती काय आहे? 10 आणि 15 यांची बेरीज करायची. 10 गुणिले 15 जर केलं किती येतं? येतं 150. यांची बेरीज येते 25. बरोबर आहे. आता 25 ना 150ला कितीनं भाग जातो? तर 6 ने भाग जातो. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही एकत्र काम करायचे दिवस काढू शकता. एक तर तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवा किंवा मग तो ठेवा. जो तुम्हाला सोपं वाटतं तो. असे हे 2 प्रकारे आपण हे गणित सोडवू शकतो. जर तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, आता मी ती ट्रिक आधी का सांगितली मी तुम्हाला. लक्षात घ्या मित्रांनो, ती ट्रिक तुम्हाला जसे की आता काळकाम वेगसाठी वापरतोय आपण, तीच ट्रिक तुम्हाला नळ आणि टाकीसुद्धा वापरायची आहे म्हणून ती ट्रिक तुम्हाला आधी सांगितली. आता याच फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही नळ आणि टाकीसुद्धा उदाहरणं सोडवू शकता. पण ती ट्रिकमध्ये तुमची लसावी काढण्याची जी पद्धत आहे, ती सुद्धा तुम्हाला एक रिमाइंड होऊन जाते. ते 2 चॅप्टर तुमचे तिथे कव्हर होऊन जातात. अशा प्रकारे हे सिंपल आता एकदम हे सिंपल बेसिक क्वेश्चन झाला. आता याच्यापेक्षा टफ क्वेश्चन काय बनतो ते इथे मी सांगतोय तुम्हाला. आता टफ क्वेश्चन कसे बनतात? बघा ए व बी हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. आता दोघं मिळून जे काम करतात ते 12 दिवसात पूर्ण होतं. पण तेच काम ए एकटाच 20 दिवसात करतो. ठीक आहे. तर तेच काम एकट्याने
किती दिवसात पूर्ण करेल. आता एकट्याने म्हणजे इथे बी टाईप करायचं राहिले. तेच काम बी एकट्याने किती दिवसात पूर्ण करेल हे काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे. ए तर इथे दिलेलं आहे. इथे मिस्टेक झाली. इथे बी टाईप करायचं आहे. राहून घ्या. ठीक आहे. बी एकट्याने किती दिवसात काम पूर्ण करेल हे काढायचं आहे. तर तुम्ही इथे काय फॉर्म्युला नियम असा आहे. ठीक आहे. आता या फॉर्म्युल्याच्या नियमाने तुम्ही गणित सोडवून घ्या. फॉर्म्युला जर तुम्ही प्रत्येक जर लक्षात ठेवत असला तर बघा आता काय स्वतंत्र कामाचे दिवस आपल्याला काढायचे. दिलेल्या माहितीचा गुणाकार. दिलेली माहिती किती आहे? 12 दिवस दिलेले, 20 दिवस दिलेले. ठीक आहे. म्हणजे इथं एक्स पकडायचं आणि दुसऱ्याला वाय पकडा. ठीक आहे. तेव्हा मग जी मोठी संख्या आहे ती असं काही नाही की याला करू शकता. याला एक्स पकडा किंवा या पकडा. म्हणजे इथे जर तुम्ही लहान मोठं धरलं आणि त्याचं थोडंफार हे झालं तर एवढा काही जास्त मोठा फरक पडत नाही. फक्त तुम्हाला ती बेरीज वजाबाकी करता आली पाहिजे. आता 12 गुणिले तुम्हाला दिलेल्या माहितीचा गुणाकार. आधी काय करायचं आहे? गुणाकार. हे 12 गुणिले 20 करायचे आणि नंतर 20 वजा 12 करा किंवा 12 वजा 20 करा. 8च येणार आहे. फक्त ते वजाचं चिन्ह पकडायचं नाही आपल्याला. ठीक आहे. 12 दोन्ही 24. ठीक आहे. 20 वजा 12 म्हणजे 8. 8ने भाग दिला तर 8 त्रिक 24 म्हणजे 30 दिवसात बी एकटा काम करेल. एवढं हे सोपं आहे. पण हे जर तुम्हाला लसावी काढून काढायला सांगितलं तर हे कसं काढाल? बघा मित्रांनो, ए प्लस बी 12 दिवस, ए एकटा करतोय 30 दिवस. या दोघांचा जर लसावी घेतला तर तो येतो 60. ठीक आहे. 60 येतो. लसावी म्हणजे काय आलेला आहे? हेच आहे टोटल वर्क तुमचं. म्हणजे एकूण काम 60. आता एफिशियन्सी म्हणजे याला भाग द्या. 12 पंचे 60. ए प्लस बी हे दोघं मिळून एका दिवसात 5 वेळ काम करतात. आणि 20 म्हणजे काय? ए म्हणजे काय? 20 भागीला जर 60 भागीला जर 20 केलं तर कितीने जाईल? 3ने जाईल. ए एका दिवसात 3 मिनिट काम करतो. लक्षात घ्या, ए प्लस बी आलेला आहे. तो 5 मिनिट आलेला आहे आणि त्यातल्या 5 मिनिटमधला फक्त ए आहे. तो 3 मिनिटे काम करतो. म्हणजे बी किती करणार आहे? 5,003 जर केलं तुम्ही तर तुम्हाला बीची व्हॅल्यू मिळेल. तर बी किती करतोय मग? बी काढायसाठी काय करावं लागेल तुम्हाला? 5,003 करावं लागेल. तर तो येईल तेव्हा 2. 2 मिनिट एकटा बी करतोय आणि बी एकूण काम किती दिवसात करेल ते काढायचे. तर सरळ हा 2 60 भागीला 2 करावं लागेल तुम्हाला. तेव्हा इथं 30 येईल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही या 2 स्टेप वापरून म्हणजे हे 2 पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. तुम्हाला कोणतं सोपं वाटतंय हे तुम्ही तुमच्यावर सोडतो. पण सगळ्यात बेस्ट ही ट्रिक आहे कारण की तुम्ही ही ट्रिक कंटिन्यू समोर वापरू शकता. नवीन चॅप्टरमध्ये सुद्धा तुम्हाला याची गरज पडेल. बघा कारण की काय आता सध्या 2 जणच आपण घेतले. पुढं चालून 3 जण होतील. तेव्हा तुम्हाला लसावी मसावी सगळ्यात इझी स्टेप राहील. कारण की 2 संख्येचा गुणाकार जेवढा मोठा येत नाही तेवढा जास्त. आता बघा 240 पर्यंत गेला. ते 3 अंकी संख्या तरी निघाली का? नाही. 2 अंकी संख्यामध्ये तुमचं काम होऊन गेलं. तीच 3 अंकी संख्या झाल्यावर तुम्हाला हे जिथे 3 अंकी आलेली संख्या ती 4 अंकी होऊन जाईल. म्हणजे गुणाकार खूप मोठा होत जाईल. म्हणून आपण लसावी घेतो जेणेकरून आकडे लहानच राहतील. तर तुम्हाला तेच उदाहरण इथे 3 जण मिळून घ्यायचे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो कसं करतोय. पहिल्यांदा मी तुम्हाला लसावे घेऊन दाखवतो. बघा ए एक काम 10 दिवसामध्ये करतोय म्हणजे ठीक आहे. एचे 10 दिवस. बी तेच काम 12 दिवसात करतोय. बी 12 दिवसात करतोय. सी तेच काम 15 दिवसात करतोय. डी ते काम 15 दिवसात करतोय. तेच काम तिघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील हे काढायचं आहे. आता इथे जर मी घेतला लसावी तर लक्षात घ्या अशी कोणती संख्या आहे त्या संख्येला 10ने भाग जाईल, 12ने जाईल, 15ने जाईल. तर ती आहे 60. कसं 3 करायचं? तर सगळ्यात पहिले या 3 मधली मोठी संख्या कोणती आहे ती बघायची. 15. 15 दुनी 30. 30ला 10ने भाग जाईल पण 12ने जाईल का? नाही मित्रांनो. 15 त्रिक 45. 45ला 10ने भागणार नाही, 12 जाणार नाही. फक्त 15. जी मोठी संख्या आहे त्या संख्येचाच पाढा मोजून बघायचा. त्या संख्येला बाकी संख्येने भाग जातो का एवढाच विचार करायचा. जर मी इथे 15 चूक 60 हे 60 घेतले तर बघा 12 पंचे 60 आणि 10 सखी 60 म्हणजे दोन्ही वरच्या संख्येने भाग जातो. म्हणून आपण लहानात लहान संख्या इथे लसावी म्हणून घेतली. ठीक आहे. आता ही जी लसावी घेतलेली संख्या हेच काय आलेलं आहे इथं आपल्याला
टोटल वर्क म्हणजे एकूण काम मिळालेलं आहे तर ते किती आहे 60 युनिट आहे. आणि आता हे तिघांना मिळून करायचं आहे. मग त्यासाठी फक्त काय करावं लागेल की किती दिवसात ते काम पूर्ण करू शकेल तर त्यासाठी 60/10 म्हणजे एका दिवसात किती काम करेल ते मिळेल म्हणजे काय 10 युनिट काम करेल तो ते तर 12 आणि 60चा जर विचार केला तर काय 12 पंचे 60 म्हणजे बी 5 युनिट एका दिवसात काम करेल आणि 15 किती 15 चूक 60 4 युनिट ठीक आहे. म्हणजे सी जो आहे तो 4 युनिट एका दिवसात करतो. आता टोटल वर्क किती आहे 60. तिघा मिळून करायचे म्हणजे काय करायची या तिघांची करायची बेरीज म्हणजे काय 10 अधिक 5 अधिक 4 किती येणार मित्रांनो 6 आणि 4 10 आणि 5 15 ठीक आहे. तिघा मिळून जेव्हा काम करसाल तुम्ही ए प्लस बी प्लस सी करावं लागेल तेव्हा तुम्हाला ती 15 युनिट मिळालेली आहे. तेच आता तुम्हाला तिघे मिळून करायचं म्हणजे 16/15 करावं लागेल. किती येणार आहे 15 चूक 60 तिघा मिळून जर काम केलं तर बघा 4 दिवसात ते कंप्लीट होईल. आणि जेव्हा सेपरेट करत होते तेव्हा किती दिवस लागत होते एला 10 बीला 12 आणि सीला 15 जेव्हा तिघा मिळून केलं होतं ते काम किती दिवसात झालं 4 दिवसात झालं. अशा प्रकारे तुम्हाला हे गणित बघायला मिळणार आहेत परीक्षेला. अजून एक उदाहरण बघा त्याच अनुषंगाने लेक्चर आवडत असेल मित्रांनो प्लीज लाईक शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये मित्रांमध्ये शेअर करायचं. पेपर जरी दूर असले तरी अभ्यास आता करणं महत्त्वाचं आहे. पेपरच्या टायमात तुमच्याकडून सगळे चॅप्टर कव्हर होणार नाही आणि तुम्ही मॅथमध्येच दगा करसाल. तुम्ही स्वतः सेल्फ मराठी करसाल बुद्धिमत्ता करसाल चला ठीक आहे जीएसचा पोर्शन पण खूप मोठा आहे जरा तिकडे तुम्ही बाजी मारसाल पण गणितामध्ये तुक्का मारून जमणार नाहीये. प्रश्नांची उत्तरं चुकली म्हणजे 1 मार्क कमी होणार आणि 1 मार्क म्हणजे तुमचा कट ऑफ कमी राहणार. कट ऑफमध्ये तुम्ही बसणारच नाही. लक्षात एक मार्काचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक चॅप्टर सिरियसली करा आणि आत्तापासून करा. तेव्हा तुम्हाला परीक्षेपर्यंत ते सोपे जाते. अवघड वाटत असेल तर कमेंट करा. मला सांगा तसं तुम्ही कमेंट करून की सर हे समजलं नाही, ते समजलं नाही. नक्कीच तुमच्या प्रश्नाचं मी समाधान तुम्हाला तिथे करून देईल. ठीक आहे. उदाहरण 7 मित्रांनो. बघा परत एक नवीन टाईप. आतापर्यंत 6 टाईप बघितले आता 7वा टाईप. ए आणि बी अनुक्रमे एक काम 10 दिवसात करतात. काय म्हणायचं ए आणि बी म्हणजे काय ए प्लस बी किती दिवसात काम करतोय 10 दिवसात करतोय. सॉरी ए प्लस बी नाहीये ए आणि बी दिले. ठीक आहे. ए आणि बी 10 आणि 15 ए 10 करतोय आणि बी 15 करतोय. ठीक आहे. करतात. ए ने काम करण्यास सुरुवात केल्यावर 5 दिवसानंतर बी त्याला सामील झाला. ठीक आहे. ठीक. तर उरलेले काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करते. आता बघा आपल्याला इथे काय करायचंय दोघांनी मिळून काम करायचं होतं पण थोडंफार एनं आधी काम केलं आणि त्याच्यानंतर बी सोबत गेलाय. तर आधी तुम्हाला काय करावं लागेल त्यांचा टोटल वर्क किती ते काढावं लागेल आणि टोटल वर्क काढण्यासाठी आपण काय करतो एलसीएम घेतो. तो किती घेणार आपण 30 का घेणार 30 कारण त्याला 10 भागतो 15 जातो म्हणजे एचं युनिट किती येईल 3 युनिट एका दिवसाचं आणि 15चं किती 2 युनिट येईल एका दिवसाचं. ठीक आहे. आता काम करायचंय 30. त्याचं म्हणणं काय एने काम करण्यास सुरुवात केल्यावर 5 दिवसानंतर म्हणजे 5 दिवस फक्त ए काम करत होता म्हणजे काय करावं लागेल 3 अधिक 3 करा 5 वेळा किंवा मग 3 गुणीला 5 करा कारण की आपल्याला दिवस काढायचे. ठीक आहे. एने 5 दिवस किती काम केलं तर 3 युनिट एका दिवसात करत होता म्हणजे 5 दिवसात किती 15 युनिट काम केलं. आणि त्याच्यानंतर बी ऍड झाला हे 15 युनिट काम केलं यांनी 5 दिवसात बरोबर. आता बी सामील झाला म्हणजे काय ए प्लस बी म्हणजे किती 5. आता राहिलेलं काम किती आहे 15 तर 15 युनिट काम तर एनं ऑलरेडी एकट्याने केलेलं आहे. राहिलं काम किती 15 आहे. आता ए प्लस बी म्हणजे 5 युनिट एका दिवसात होणार म्हणजे पुढचं 15 करायला किती लागणार आहे म्हणजे 15 जर तुम्ही 5 केलं तर 3 येणार आहे 5 3 15 ना. तर पुढच्या अजून 3 दिवसात दोघे मिळून ते काम करणार आहे. बरोबर आहे.
प्रश्न काय विचारलाय, तर उरलेले काम दोघे मिळून किती दिवसात करतील? एने तर 5 दिवसात केलं ना, उरलेलं काम किती दिवसात होणार होतं? 3 दिवसात दोघं मिळून जेव्हा केलं. ए प्लस बी ने केलं. हे प्रश्न काय विचारला होता तुम्हाला? असा नव्हता विचारला की दोघे मिळून किती दिवसात काम करतील. प्रश्न असा केलाय तुम्हाला, उरलेले काम. कारण की एने तर 5 दिवस काम केलं ना. मग बी सामील झाल्यानंतर ते दोघांनी मिळून ते उरलेलं काम किती दिवसात पूर्ण झालं, तर 3 दिवसात. ऑलरेडी 5 दिवसात 15 युनिट काम झालेलं होतं. 15 युनिट बाकी होतं. टोटल काम किती करायचं होतं? 30 युनिट. याने एकट्यानेच किती काम केलं 5 दिवसात? 15 युनिट. बाकी 15 युनिट दोघं मिळून केलं. बरोबर आहे. दोघं मिळून किती युनिट काम होतं एका दिवसात? 5 युनिट. इथे आपण काढलं होतं. अशा प्रकारे तुम्हाला गणित ते सोडवावं लागेल. नाही समजलं तर मला कमेंट करा, मी परत तुम्हाला हे चॅप्टर शिकवून देईल. पण लेक्चर पूर्ण समजून घ्या, शेवटपर्यंत लेक्चर बघणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर अजून एक टाईप आहे, लास्ट टाईप आहे मित्रांनो. बघा, आपल्याला प्रश्न काही जास्त हार्ड पडत नाही, इझीच प्रश्न असतात. खूप जास्त खोलावर जायची गरज नाही. पूर्ण तुम्हाला एकदम मास्टर नाही व्हायचं मॅथमध्ये, की जेणेकरून तुमचा पेपर निघेल. बेसिक क्वेश्चन असतात, तेवढेच तुम्हाला करायचे. कारण की आपण कॉन्स्टेबलचा पेपर देतोय. काय? कॉन्स्टेबलचं. तर त्यानुसार त्याचे लेवल बी तेवढीच आहे. जेव्हा तुम्ही सब इन्स्पेक्टरची तयारी करसाल तेव्हा तुम्हाला थोडीशी लेवल अप जाईल. आणि सब इन्स्पेक्टरची तयारी कधी करायला मिळणार आहे? कारण की जे रेल्वे पोलीसचं आपण जी माहिती दिली, ते लेक्चर बघून घ्या की रेल्वे सिलेबस आणि महाराष्ट्र पोलीस सिलेबसमध्ये किती साम्य आहे आणि कशी तुम्ही महाराष्ट्र पोलीसची तयारी करत असताना रेल्वे पोलीस सुद्धा पेपरची तयारी तुमची पूर्ण होत आहे. तर रेल्वे पोलीसचा फॉर्म भरायला काहीच अडचण नाही आहे. फक्त तुम्हाला सिलेबस एकदा बघायचा आहे. इकडं काय बेनिफिट आहेत हे सुद्धा तुम्हाला त्या लेक्चरमध्ये बघायला मिळतील. त्या लेक्चरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. नाहीतर या लेक्चरच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला ते बघायला मिळेल लिंक. ठीक आहे. लेक्चर शेवटपर्यंत बघणं आवश्यक आहे. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, लेक्चर आवडला असेल प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरायचं नाही आहे. मित्रांमध्ये शेअर करायला विसरायचं नाही आहे. चॅनल सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरायचं नाही, जर तुम्ही नवीन असाल. बघा आता शेवटचा पॉईंट आहे. प्रश्न काय म्हणतोय, 9 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. जर जर 4 पुरुष 6 स्त्रिया एवढे काम करत असतील, तर 18 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करणार? आता ते काम किती हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? एकूण काम शोधून काढावं लागेल. एकूण काम कुठून मिळणार आहे आपल्याला? बघा, इथं दिलेले एकूण काम 9 गुणिला 12 का 12 8. ठीक आहे. हे आहे टोटल युनिट, म्हणजे काय, एवढं टोटल काम आहे. आता बघा, यांनी काय दिलंय, 4 पुरुष. ठीक आहे, हे पुरुष आहे, इथे स्त्रिया घेतो. 6 स्त्रिया एवढं काम करतात. ठीक आहे. आता हे दिलं तुम्हाला, एक गणित दिलंय, त्यांचे वर्क युनिट दिले आणि 18 स्त्रियाचं काम काढायचं. म्हणजे बघा, 4 स्त्रिया बरोबर 4 पुरुष बरोबर 6 स्त्रिया आहेत. तर 18 स्त्रिया बरोबर किती पुरुष असायला पाहिजे? 18 करायसाठी काय करावं लागेल, इथं 3 ने गुणावं लागेल. तर इकडं 3 ने गुणलं तर इकडे 3 ने गुणा, तेव्हा होतील सायंत्रिक 18 स्त्रिया आणि इकडं काय होतील, सात्विक 12. म्हणजे काय, लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं, एकूण काम आपण पुरुषांसोबत काढले, बरोबर. पुरुष गुणिला दिवस केलं तेव्हा आपल्याला 108 युनिट मिळालं. तर तुम्हाला स्त्रियांचं जे युनिट आहे ते पुरुषांच्या बरोबरीनं आणावं लागेल आणि ती संख्या घेऊन तुम्हाला एकूण कामाला त्या संख्येने भाग द्यावा लागेल. म्हणजे 108 भागीला तुम्हाला 12 करावं लागेल. 18 घेऊन तुम्ही नाही भाग देऊ शकत. तुम्हाला काय घेऊन घ्यावं लागेल, स्त्रियांना पुरुषांमध्ये कन्वर्ट करून एकूण कामाला भाग द्यावा लागेल, तेव्हा तुम्हाला ते उत्तर मिळेल. म्हणजे 108 भागीला जर 12 केलं तर 9 दिवसात तुम्हाला 18 स्त्रिया ते काम पूर्ण करून दाखवतील. इथे तुम्हाला जे वाक्य दिलेलं आहे ना, जर 4 पुरुष 6 स्त्रिया एवढं काम करतात, हे यासाठी दिलंय की समोरचा प्रश्न स्त्रियामध्ये दिलेला आहे. तुम्हाला आधी काय करावं लागेल, 18 स्त्रिया किती पुरुषांबरोबर आहे हे काढावं लागेल. तर 4 पुरुष 6 स्त्रियांच्या बरोबर आहे, तर 18 स्त्रिया किती
किती पुरुषाच्या बरोबर असतील हे काढायचं होतं. टोटल वर्क काढलं ते किती आलं 108 युनिट. आणि कसं काढलं आपण? पुरुष दिलेले होते 9 पुरुष आणि 12. 9 पुरुष 12 दिवसात किती काम करणार ते कसं काढलं? 9 गुणिले 12 म्हणजे एकूण काम मिळालं आपल्याला. आता काढायचं स्त्रियांचं. तर बघा 4 बरोबर 6 आहे. जर तुम्ही 6ला 3 ने गुणलं तर 18 होतं. बरोबर आहे. आणि इकडे 3 ने जसं 6ला गुणलं तसं आपण 4ला जर गुणलं तर तुम्हाला पुरुषांचं प्रमाण मिळेल. ते आलं किती? ते 12. 12 आलं होतं. माहिती आहे ना? इथे 12 आलं ना. आता हेच संख्या आपण 18च्या ऐवजी इथे 12 घेतली. का घेतली? कारण की आपलं जे एकूण काम आहे आपण पुरुषाच्या कामातून काढलेलं होतं. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण मी इथं 8 टाईप काळकाम वेगचे शिकवलेले आहे. एकदम सोपं आहे मित्रांनो, समजायला काही अवघड नाहीये. नसेल समजलं तर कमेंटमध्ये सांगा मला. आपण परत या उदाहरणाला रिव्हिजन देऊ. पण मित्रांनो लेक्चर शेवटपर्यंत बघणं आवश्यक आहे त्यासाठी. तरच तुम्हाला समजेल. ठीक आहे? लेक्चर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर करायला विसरायचं नाहीये. सगळ्यात मोठी गोष्ट काय मित्रांनो, तर सगळ्यात मोठी रिक्वेस्ट हीच आहे, सबस्क्राईब करा. ठीक आहे? विराकरड अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. कारण की तुमचं सबस्क्रायबर तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण की तेव्हाच तुम्हाला नोटिफिकेशन केव्हा आलं, कोणतं लेक्चर येणार आहे हे माहिती पडेल. आणि टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला PDF मिळेल. ठीक आहे? तर टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करा. विराकरड अकॅडमी म्हणूनच आहे. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि आतापर्यंत जे लेक्चर घेतले त्या लेक्चरची सुद्धा प्लेलिस्ट आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तर ते तिथे सुद्धा जाऊन तुम्ही डायरेक्ट त्या प्लेलिस्टवर जाऊ शकता. तर ते बघू शकता तुम्ही. ठीक आहे? सोबतच आपण बुद्धिमत्ता घेतोय तर ते सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सगळे चॅप्टर कव्हर होणार आहेत. आपण 30 एप्रिलपर्यंत पूर्ण सिलेबस फिनिश करणार आहोत आणि देन आपण मॉक टेस्ट चालू करणार. ठीक आहे? जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये.